खरं तर तळवडे जिल्हा परिषदेमध्ये संपूर्ण महायुतीचा जोरदार असा प्रचार चालू आहे. आज आम्ही सर्वांनी एकत्र येऊन गावच्या प्रथे परंपरेप्रमाणे आज इथे श्रीदेव भूतनाथ आणि सर्व ग्रामदेवतांना आम्ही त्यांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून सर्व जे गावचे ज्येष्ठ जाणते सर्वांच्या उपस्थितीत आज इथे नारळ ठेवलेला आहे, त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे. आणि इथून आता पुढे डोर टू डोर प्रचाराची सुरुवात होणार. अत्यंत चांगला असा प्रतिसाद मिळतोय आणि लोकांचे प्रश्न आणि ते प्रश्न आज आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन आम्ही सोडवू शकतो अशा पद्धतीची आम्ही त्यांना ग्वाही देतोय. तेवढे जिल्हा बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 50 जिल्हा परिषदेचे गट येतात. मी एवढी ग्वाही देऊ शकतो या सर्वांच्या आशीर्वादाने आणि की की तेवढे जिल्हा परिषद या सर्व 50 जिल्हा परिषदांमध्ये एक नंबरला असेल एवढी मी मात्र माझ्या अनुषंगाने मी ग्वाही देऊ शकतो. लोकांचे प्रश्न ज्याला स्वतःचे वाटतात तो लोकांचा असतो आणि मला लोकांचे प्रश्न स्वतःचे वाटतात, त्यामुळे मी लोकांमधला आहे. त्यामुळे हा मुद्दा कुठेच येत नाही. सोबत आहे. 100% सर्व ज्येष्ठ जाणते आणि सर्वजण सोबत आहेत, खांद्याला खांदा लावून आज आहे आणि ह्यांच्यामुळे जो विजयाचा मार्ग जो आहे तो सुकर होईल. अनेक प्रश्न आहेत. आज जर आपण बघितलं तर तळवडे जिल्हा परिषदेमध्ये तळवडे आणि मळगाव ही जी गावं आहेत ही आज गावं नाही राहिली आहेत, ती आज शहरीकरणाच्या दिशेने पुढे वाटचाल करतायत. दोन्ही गावांमधलं असलेलं अर्थकारण आणि या सर्व गोष्टी, गेलेला हायवे, असलेले रेल्वे स्टेशन्स, या सर्व याच्यातून आपल्याला जर त्याला अर्बनायझेशन कडे न्यायचं असेल तर फार मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा करावी लागेल. ज्यामुळे, कारण की कसं असतं की ही आज छोटी गावं राहिली नाही आहेत, यांना आपण छोटे निधी देऊन त्यांचे प्रश्न सोडू शकत नाही. तर ह्याला एक वेगळ्या पद्धतीत चांगले निधी देऊ, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा जर केली तर इकडे येणारं जे शहरीकरण आहे, सुधारणीकरण आहे, हे संपूर्णपणे वाढेल. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आत्ताच आपण सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचं नाव घेतलं आणि चव्हाण साहेब ज्यावेळी इथे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यावेळी सिंधुदुर्गातले 4 रेल्वे स्टेशनचं एक्सटर्नल अपग्रेडेशन झालेलं होतं, बरोबर. आणि टर्मिनस हा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून, आमच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून, मग ते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, खासदार नारायण राणे साहेब असतील, आमचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब असतील, इकडचे आमचे आमदार दीपकजी केसरकर असतील, सर्वांच्या माध्यमातून हाही मुद्दा लवकरात लवकर सॉर्ट आउट केला जाईल आणि सावंतवाडी टर्मिनस म्हणून जे चित्र युवकांच्या आणि सर्व ग्रामस्थांच्या, नागरिकांच्या मनात आहे ते पूर्तीला नेलं जाईल. आम्ही राणे साहेबांच्या माध्यमातून नक्की ह्या प्रश्नाला सुद्धा जास्तीत जास्त गाड्यांना इथे थांबा मिळेल अशा पद्धतीचे आम्ही प्रयत्न करू.